बातमी आधी दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण करा आणि मग एनडीए मध्ये सामील व्हा, भाजपनं संदेश दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। विलीनीकरण झाल्यास दोन्ही गटांना केंद्रामध्ये एक मंत्रिपद मिळेल अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्रा पवार अस्वस्थ असल्याची माहिती आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर बोलूयात आमचे प्रतिनिधी संदीप आपल्यासोबत आहेत। संदीप, आपण पाहतोय अगोदरच बऱ्याचशा चर्चांना उधाण आलेलं आहे आणि त्यातच आता एकतर भाजपला काय सुचवू पाहायचंय हा संदेश देताना आणि त्यानंतर मग उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची अस्वस्थता। मुख्यानं राजधानी दिल्लीमधनं भाजप हायकमांडनं ही सूचना दिल्याचं आपल्याला सूत्रांकडून समजतं आणि त्यामुळेच दोन्ही गटांमध्ये खरं तर अस्वस्थता सध्या पाहायला मिळते। श्रद्धा, पाहायला गेलं तर दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा यापूर्वी देखील सुरू होती, मात्र ती आता परत मागे पडलेली होती। पण आता भाजप हायकमांडनं दिलेल्या सूचनेनुसार जर पाहायला गेलं तर प्रामुख्यानं सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या दोघांचा विरोध असल्याचं आपल्याला समजतंय। विलीनीकरण करण्यासाठी ते दोघंही तयार नाहीत आणि जरी विलीनीकरण करायचं झालं तर राष्ट्रीय अध्यक्षपद आणि सगळी पक्षाची धुरा आपल्याकडेच असावी अशी मागणी प्रामुख्याने या मायलेकांची असल्याचं सूत्रांनी आपल्याला सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे पुन्हा एकदा हा कौटुंबिक एक प्रकारचा मतभेद किंवा वाद आपण म्हणता येईल त्याला, हा निर्माण झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। 24च्या निवडणुकीमध्ये आपल्याला माहित आहे की ननंद आणि भाऊज ह्या आमने सामने आलेल्या होत्या, म्हणजे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी लोकसभा वेगवेगळी लढवलेली होती आणि त्यावेळेला सुप्रिया सुळे यांचा विजय झालेला होता। त्यावेळेला देखील ही कौटुंबिक एक जे मतभेद आहेत किंवा वाद आहेत तो पाहायला मिळाला होता। महाराष्ट्रानं संपूर्ण तो बघितलेला होता आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार जर विलीनीकरण करूनच तुम्ही आमच्याकडे या असा थेट संदेश जो आहे तो भाजप हायकमांडनं दिला आणि जर तसं करून तुम्ही आलात तर 2 मंत्रिपदं केंद्रात दिली जाणार आहेत। एक अजितदादांच्या गटाला दिलं जाईल आणि एक शरद पवारांच्या गटाला दिलं जाईल। पण महत्वाचं हेच आहे की जरी शरद पवारांचा गट यासाठी तयार होत असला तरी अजितदादांचा गट मात्र यासाठी तयार होत नाही, कारण प्रचंड अस्वस्थता आहे या सगळ्या संदर्भात। आणि त्यामुळेच पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती। आता बघावं लागेल यामधून नेमका तोडगा कसा निघतो, कारण शरद पवार सुप्रिया सुळे यांच्याकडून अद्यापही त्या बाबतीतलं कुठलं काही म्हणणं जे आहे ते माध्यमांसमोर आलेलं नाही। आज दुपारनंतर खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद एक होते मुंबईमध्ये, त्यामध्ये कदाचित स्पष्ट त्या करू शकतील। मात्र सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे दोघं मात्र विलीनीकरणाला तयार नाही आहेत। बरोबर आहे, भाजपच्या या संदेशावर आता दोन्ही पक्षांच्या भूमिका लक्षवेधी ठरतील।